नाशिक शहर पोलिसांनी क्लीन सिटी करण्याचं चांगलंच मनावर घेतलंय. नाशिक शहर कचरामुक्त होणार की नाही याबद्दल नाशिककरांच्या मनात नेहमीच संभ्रम आणि साशंकता आहे. पण नाशिक शहर काही प्रमाणात का होईना गुन्हेगारी मुक्त होईल अशी अपेक्षा नाशिक पोलिसांच्या धडक कारवायांवरून नाशिककर बाळगून आहेत. नाशिक पोलिसांच्या या कारवायांमुळेच दहशतीमुळे तक्रार दाखल न करणारे पीडित तक्रार दाखल करण्यास पुढे येत आहेत. लोंढे टोळीच्या संतोष पवार उर्फ जल्लाद आणि त्याच्या 3 साथीदारांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार चालकाला अडवून मारहाण करत त्याची कार बळजबरीनं घेऊन जात गाडी परत देण्याकरता 4 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातपूर गाव त्र्यंबक रोड इथे डिसेंबर 2014 मध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी लोंढे टोळीवर कारवाई केल्यानंतर ठाणे इथून तक्रारदार पुढे आला. धीरज शर्मा राहणार मखमलाबाद रोड यानं तक्रार दिली आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी सातपूर गाव इथे भाऊ मनीष शर्मा राहणार कल्याण ठाणे याच्या ताब्यातील कार क्रमांक MH15FT 8824 ही अडवली गेली. शर्मा यांना बाहेर काढून मारहाण करत दमदाटी करत जल्लाद आणि त्याच्या 3 साथीदारांनी गाडीची चावी हिसकावत कार बळजबरीनं ताब्यात घेतली. कार पाहिजे असल्यास 4 लाखांच्या खंडणीची मागणी केली. याबाबत पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. संविधान न्यूज, नाशिक.